जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? शिरीन ही मरियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणते. काय म्हणते? शिरीन आहे हे मरियापेक्षा किती वर्षांनी लहान आहे म्हणते? 3 वर्ष. मग जर मरिया एक्स असेल तर शिरीन काय x-3 असेल. ठीक आहे. नंतर काय म्हणते? 2 वर्षांनी त्याच्या वयाचे गुणोत्तर 5/6 होईल म्हणते. 2 वर्षांनी म्हणते त्याच्या वयाचे गुणोत्तर किती होणार? 5/6 होईल. म्हणजे 2 वर्षाच्यातनी प्लस केले तर किती झाले म्हणते? 5/6 झाले म्हणते गुणोत्तर. नंतर काय म्हणते? तर शिरीनचे आजचे वय किती? तर बघा, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो कधी कधी चेंज होत असते का? नाही, कधीही चेंज नाही होणार. म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स इथेही सेम राहणार आणि ह्या 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर तेव्हाही सेमच राहणार. तर बघा, याच्यात दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 3चा आहे. कितीचा आहे? 3चा आहे. आता इथं पाहायचा कितीचा डिफरन्स आहे याच्यातनी? याच्यात कितीचा डिफरन्स दिसून राहिला? याच्यात 1चा दिसून राहिला, परंतु तिथे कितीचा आहे? 3चा. तर मग इथे कितीनं गुणा करायला लागेल आपल्याला? 3नं. तर इथे काय ना गुणा करायला लागेल? 3नं. इथंही 3नं. म्हणजे 5×3=15. इथं 7×3=18. म्हणजे 2 वर्षानंतर दोघांचे वय किती आले? एकाचे आले 15, दुसऱ्याचे आले 18 आले. म्हणजे आता विचारलं का आपल्याला शिरीनचं 2 वर्ष आधी वय म्हणजे वर्तमानमध्ये वय किती आहे म्हणते. तर मग काय करायचं, याच्यातून 15मधून 2 मायनस करून घ्यायचे. तर किती आले मग? 13 वर्ष. तर मग शिरीनचे आजचे वय किती आहे मग? 13 वर्ष. किती आहे? 13 वर्ष. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलासाठी म्हणते 5 रुपये आणि प्रौढासाठी म्हणते 15 रुपये म्हणते. या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समूहाने भेट दिली आहे आणि त्यासाठी त्यांना प्रवेश तिकीट खरेदी करण्यासाठी 115 रुपये द्यावे लागले. तर त्या समूहातील मुलांची आणि प्रौढांची संख्या किती आहे? आपल्याला काय काढायचं? आता मुलांची आणि प्रौढांची संख्या. बघा, आता मुलं किती आहे म्हणते? मुलं आहे म्हणते 5. ठीक आहे. नाही, मुलांचे पैसे किती आहे म्हणजे 5 रुपये तिकीट आहे म्हणते मुलांची. आणि प्रौढ जे व्यक्ती आहे, प्रौढ व्यक्तींचे किती रुपये आहे म्हणते? 15 रुपये म्हणते. ठीक आहे, लक्षात ठेवायचा. आता नंतर काय म्हणते? एकूण किती व्यक्तींचे समूहाने भेट दिली म्हणते? 13 व्यक्तींचे. म्हणजे एकूण किती व्यक्तींनी भेट दिलेली आहे? 13 व्यक्तींनी भेट दिलेली आहे. आणि एकूण खर्च किती आला ना 13 व्यक्तींले? 115 रुपये आला. किती आला? 115 रुपये. तर आपल्याला काय काढायचं याच्यातनी? मुलगा आणि प्रौढ व्यक्तीची संख्या किती आहे म्हणते. तर बघा, आता अशा वेळेस काय करायचं? तर मग मानाचं आता पहिले काय काढायचं आपल्याला याच्यात नाही? मुलाची वय काढायचं आहे ना. म्हणजे मुलं किती आहे ते काढायचे आहेत. मग अशा वेळेस काय करायचं? सगळे काय म्हणून घ्यायचे आता बा? प्रौढ व्यक्ती आहे. म्हणजे 13चे 13 व्यक्ती काय मानायचे? प्रौढ व्यक्ती आहे. म्हणजे आपल्याला मुलांची संख्या निघून जाते. मग काय करायचं? याला 13 गुणाकार करायचा. किती येते? 13×5 65. उरले किती? 6. 13×1 13. 13×6 किती झाले? 19. म्हणजे एकूण किती आले? प्रौढ व्यक्तींचे जर आपण पूर्ण प्रौढ व्यक्ती मानले असते तर एकूण किती रुपये खर्च आला असता त्यांना? 195 रुपये. परंतु आला किती आहे तिथं खर्च? 115 रुपये आला. म्हणजे किती रुपये जास्त आला खर्च? ते मायनस करून घ्यायचे. किती आला जास्त खर्च? 5तून 5 गेले 0 राहिले. 9तून 1 गेला 8 राहिलं. म्हणजे किती आला एकूण खर्च जास्त? 80 रुपये आला. परंतु तिथं आपल्याला अशा वेळेस काय करायचं मग? 80 रुपये आला ना. आता आपल्याला मुलांचं काढायचं आहे. तर किती मुलं होते? मग काय करायचं? 15मधून 5 मायनस करायचे. 15मधून 5 मायनस केल्यावर किती होऊन आला डिफरन्स आपल्याला? 10चा डिफरन्स येऊन राहिला. मग काय करायचं? याला 10नं भाग देऊन द्यायचं. 0 0 कॅन्सल. किती आलं मग? मुलं जर आपल्याला विचारले तर मुलं किती आले आपल्याजवळ? 8 आले. किती आले? मुलं 8 आले. आणि जर प्रौढ व्यक्ती किती असेल मग? 13 एकूण व्यक्ती आहे आपल्याजवळ. किती आहे एकूण व्यक्ती? 13 आहे. त्याच्यापैकी मुलं 8 आहे. तर प्रौढ व्यक्ती किती असेल? 13. किती असणार? 5 असणार. तर मग आपल्याला विचारलं काय? मुलाचा आणि प्रौढ व्यक्तींचा रेशो. तर किती आहे? 8:5 आहे. किती आहे? 8:5. व्यक्तींची संख्या विचारली तर काय आहे? 8:5 आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? एका पॅसेंजर गाडीला म्हणते वर्धा ते अकोला म्हणते 240 किलोमीटर अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात म्हणते. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 किलोमीटर तासने कमी असेल तर दोन्ही गाड्यांची सरासरी वेग किती असेल? आपल्याला विचारला हा क्वेश्चन. तर बघा, अशा वेळेस काय करायचं? तर बघा, आता वर्धा ते अकोला गाडी चाललेली आहे. कुठं चालली? वर्धा ते अकोलापर्यंत. ठीक आहे.
वर्धा ते अकोला गाडी चालली आहे, त्याच्यामध्ये किती किलोमीटर अंतर आहे म्हणते जाण्यासाठी, किती लागते, 240 किलोमीटर अंतर आपल्याला लागते. ठीक आहे. नंतर म्हणते दोन्ही गाडीपेक्षा 2 तास अधिक लागते म्हणते, जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागते. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 किलोमीटर तासने कमी असेल तर दोन्ही गाड्यांची सरासरी वेग किती असेल ते आपल्याला विचार. तर अशा वेळेस काय करायचं बघा, आता 240 किलोमीटर अंतर झाले आणि दुसरी गाडी 240 किलोमीटर अंतर जाते, परंतु एक गाडी किती आहे म्हणते एक्स आहे, तर दुसरी गाडी काय आहे एक्स मायनस काय असेल 20 आहे म्हणते. तर एकूण किती तास लागते म्हणते, याच्यातला डिफरन्स किती येऊन राहिला म्हणते 2 तासचा डिफरन्स येऊन राहिला. अशा वेळेस काय करायचं, ऑप्शन बेस्ड ऑप्शन राहते आपल्याला, कसा ऑप्शनवरून आपल्याला काढणं बेस्ट राहते. तर मग काय करायचं, ऑप्शनवरून व्हॅल्यू पकडायची. बघा आता जर आपण इथून पहिला ऑप्शन काय काय दिलेलं आपल्याला 40 60 दिलेलं आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं 55 आणि 75 दिलेलं आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे 45 आणि 65 दिलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यातनी पाहायचं 20-20चा डिफरन्स आहे का, याच्यात 20चा डिफरन्स आहे, याच्यातही आहे याच्यातही आहे. ठीक आहे, म्हणजे तिन्ही ऑप्शनमध्ये 20-20चा डिफरन्स आहे. तर अशा वेळेस काय करायचं मग पहिले आता ही व्हॅल्यू घेऊन पाहायची. ठीक आहे, समोरची. आता 55 240ला भाग जाईन का, नाही जात, तर मग हे उत्तर येऊ शकते का आपलं, नाही. ठीक आहे. नंतर 45 पाहायचं, 45ला 240ला भाग चालला का पूर्ण, नाही जात, हे उत्तर येणार का, नाही. तर मग आपलं जर उत्तर कोणतं राहिलं, आता हे राहिलं. आता आपण हे ट्राय करून पाहू. बघा आता एकची व्हॅल्यू आपण 60 मानू. ठीक आहे, 60 मानली, इथं एकच्या जागी आपण 60 घेतले. ठीक आहे, 60 घेतले. मग आता 60 - 20 केलं तर किती येऊन आले, इथं 60 - 20, 60मधून 20 केले 40 येऊन आले का, 60मधून 20 गेले तर 40 येऊन आले. ठीक आहे, दुसरी व्हॅल्यू आपली 40 समजायची. ठीक आहे. आता इथं भाग द्यायचा, 0 0 कॅन्सल, 6 1 6, 6 चौक 6, 6 चौक किती होते 24 होते. ठीक आहे. नंतर 0 0 कॅन्सल झाला, 4 1 4, 4 6 24, म्हणजे याच्यातलं दोघांचा डिफरन्स 2 तासाचा येऊन राहिला काय, येऊन राहिला. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तिथं 40 आणि 60 आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 26 जानेवारी 2011 रोजी सोमवार आहे म्हणते. काय आहे 26 जानेवारी, ठीक आहे 2011 रोजी काय म्हणते सोमवार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर विचारला काय आपल्याला 15 ऑगस्ट, काय आहे 15 ऑगस्ट 2011 रोजी कोणता वार विचारला. तर बघा अशा वेळेस काय करायचं, आता इथंही 11 आहे, 2011 आहे, आणि 2000 इथंही 11 आहे. तर अशा वेळेस काय आहे काय साधारण वर्ष आहे ना. ठीक आहे, इनले घ्यायचं नाही मग. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला घ्यायचं काय फक्त 26 आणि जानेवारी. आपल्याला याच्यातनी काय लक्षात ठेवायचं, महिन्याचे कोट आणि दिवसांचे कोट काय आहे बा ते लक्षात ठेवायचं. बघा आता इथं आपण महिन्याचे कोड लिहून ठेवू. बघा 144, 025, 036, 146, हे काय आपले महिन्याचे कोड आहे. हां, त्याच्यानंतर रविवारपासून लक्षात ठेवायचं, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. हां, हे लक्षात ठेवा. बघा रविवारले काय लक्षात ठेवायचं 1, सोमवारले 2, मंगळवारले 3, बुधवारले 4, गुरुवारले काय लक्षात ठेवायचं 5, शुक्रवारले 6 आणि शनिवारले काय लक्षात ठेवायचं 0. ठीक आहे, हे आपल्याला याच्यावरून आपल्याला आता उत्तर काढायचं आहे. तर बघा आता 26 आहे, तर 26 लिहिली इथं. ठीक आहे, 26 प्लस आता जानेवारी महिन्याचा कोट किती आहे 1 आहे, तर 1 लिहिला. ठीक आहे, आता 26 आणि 1 किती झाले 27. 27ले काय करायचं 7नं भाग द्यायचा. 7नं भाग दिला तर किती एक्स्ट्रा उरून राहिले आपल्याजवळ 6 उरून राहिले. किती उरून राहिले 6, आणि 6वर कोणता वार आहे आपला शुक्रवार आहे. कोणता वार आहे शुक्रवार आहे. ठीक आहे, 6वर शुक्रवार आहे, परंतु इथे किती आहे सोमवार आहे. म्हणजे आपण इथे किती घर सोमवार गेलो, शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार, म्हणजे आपण इथे किती घर गेलो सोमवार 3 घर गेलेलो आहे. ठीक आहे, आता याच्यातही आपल्याला सोमवारच्या याच्यात आपण काढू तेव्हा काय किती घर जायचे आपल्याला 3 घरं समोर जातं. बघा आता 15 ऑगस्ट आहे, 15 लिहिले. ऑगस्ट महिन्याचा कोट किती आहे, ऑगस्ट महिना कितीवा नंबर होते 8 नंबर, 1 2 3 4 5 6 7 8, किती आहे 3 आहे, तिथं 3 लिहिले. ठीक आहे, 15 आणि 3 किती झाले 18 झाले. 18ले 7नं भाग द्यायचं, 7 1 7, 7 2 14, म्हणजे एक्स्ट्राचे किती उरून आले आपल्याजवळ 4 उरले. आणि 4वर आपला कोणता वार राहते इथं बुधवार आहे. ठीक आहे, 4वर आहे बुधवार. आणि बुधवारमध्ये काय करायचं मग आता 3 घरं समोर चालायचे. काय ते बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, कोणता येणार मग इथं वार शनिवार येणार. आपल्या ऑप्शनमध्ये शनिवार आहे का, नाही आहे, म्हणजे आपलं उत्तर काय त्याच्यातनी यापैकी नाही आहे. हे आपलं त्याच्यातनी उत्तर आहे. ठीक आहे,
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, 1 4 9 का आहे, 1 आहे, 4 आहे, 9 आहे, इथं डॅश आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलं इथं 25 आहे आणि इथं काय दिसून आलं, डॅश 49 आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथं डॅश म्हणजे रिकामी जागे कोणती व्हॅल्यू येणार आहे ते काढायची आहे. तर कसं काढायचं लक्षात बघा. आता आपल्याला दिसून काय राहिलं इथं, हा 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, समोर कायचा स्क्वेअर येणार, 4चा स्क्वेअर, इथे येणार 16, 5चा स्क्वेअर, समोर येणार 6चा स्क्वेअर, इथे काय येणार 36. म्हणजे आपलं उत्तर काय तिथं 16 आणि 36 आहे. ठीक आहे. 16 आणि 36. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, 0 3 8 काय आहे, 0 3 8 त्यानंतर 15 डॅश नंतर काय दिलेलं आहे 35. आपल्याला असं दिलेलं आहे. आता आपल्याला ह्या रिकाम्या जागे काढायच्या आहे. तर काय येणार रिकाम्या जागे बघायचा. पहिले काय करायचं, डिफरन्स करायचा. अशा वेळेस काय करायचं, पहिले डिफरन्स बघायचं. बघा आता कितीचा डिफरन्स आहे इथं, 3 +3 झाले. ठीक आहे. इथं किती झाले, +5 झाले. ठीक आहे. इथं किती झाले, +7 झाले. ठीक आहे. मग आता इथं काय दिसून आलं आपल्याला, +3 +5 +7 म्हणजे समोर काही दिसून येईल तर +2 झाले, याच्यात +2 झाले. आता समोर काय होणार मग +2, 7 आणि 2 किती झाले, +9 होणार. मग आता 15 आणि 9 किती होणार, इथं 24 होणार. ठीक आहे. आता समोर बघायचं ते लागणार का, 9 आणि 2 किती होते, इथं प्लस केलं तर आणखी 11 होणार. ठीक आहे. 11 मध्ये 24 प्लस केलं तर 35 येऊन राहिलं का, येऊन राहिलं. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं 24 आहे. किती आहे, रिकामी जागा 24. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, 2 6 12 20 आणि इथं डॅश 42 त्याच्यानंतर 56. ठीक आहे. आपल्याला हे दिलेलं आहे. आता विचारलं इथं रिकामी जागा काय येणार आहे. तर बघा अशा वेळेस काय करायचं, पहिले डिफरन्सच घेऊन बघायचं. बघा आता ह्याच्यात कितीचा डिफरन्स आहे, 4चा डिफरन्स आहे. काय होऊन राहिले, +4 होऊन राहिले. इथे किती होऊन राहिले, +6 होऊन राहिले. इथे किती होऊन राहिले, +8 होऊन राहिले. तर बघा +4 +6 +8 आता काय होणार, +10 होणार आहे. बघा 10 आणि 20 किती झाले, 30 झाले. म्हणजे आपल्याला इथे किती येणार आहे, 30 येणार. समोर 12 होऊन राहिले का, प्लस होऊन राहिले म्हणजे बरोबर येऊन राहिलं. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं 30 आहे. किती आहे, 30 आहे आपलं उत्तर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, 9 36 काय आहे, 9 36 13 52 13 52 9 36 13 52 17 64 आणि काय दिलेला 21. इथं क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार हे आपल्याला विचारलं. तर बघा आता काय दिसून आलं आपल्याला इथं, बघा 9 काय होऊन आलं, 9 चौक 36 म्हणजे गुन्ह्याला काय केलं, इथं 4 केलं. 13 चौक 52 गुन्ह्याला इथं 4 केलं. 17 चौक 68 म्हणजे इथे काय केलं, गुन्ह्याला 4 केलं. आता 21 चौक किती होणार आहे, 84 होणार आहे. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे तिथं 84 येणार आहे. किती येणार आहे, 84. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिसून आला, ए बीला आपण ना काय लिहिलं म्हणते, ZY लिहिलं. काय लिहिलेलं आहे, ZY लिहिलेलं आहे. तर आपल्याला डीईले काय लिहू म्हणते आपल्याला विचारलं. बघा आता काय दिसून आला, एक ए आणि झेड एकमेकाच्या काय आहे, विपरीत आहे म्हणजे विरुद्ध आहे. एकमेकाच्या काय आहे, विरुद्ध आहे. बी आणि वाय काय आहे, एकमेकाच्या विरुद्ध आहे. आता डीच्या विरुद्ध काय येणार आहे, डी आहे. डीच्या विरुद्ध काय येणार आहे, मग इथं डब्ल्यू येणार आहे. काय येणार आहे, डब्ल्यू. ईच्या विरुद्ध काय येणार आहे, इथं व्ही येणार आहे. की काय येणार आहे, व्ही. तर म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं तिथं, डब्ल्यू आणि व्ही. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ए झेड बी वाय त्याच्यानंतर दिलेला सी एक्स डी डब्ल्यू ई व्ही एफ यू आणि आपल्याला इथं क्वेश्चन मार्कच्या जागी विचारलं म्हणजे रिकामी जागाच्या जागी काय येणार ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता काय दिसून आली इथं, बघा आता एवरून सी चालला, एवरून सी वरून आला म्हणजे इथं किती झाले, +2 झाले. सी वरून ई झाला, किती झाले, +2 झाले. ई वरून आता किती होणार, +2. ई आणि +2 केल्यावर काय ना, ई मध्ये ई नंतर एफ आणि एक जी म्हणजे उत्तर काय इथं जी येणार आहे. ठीक आहे. नंतर याच्यात 5 झेड वरून काय होणार, एक्स वरून आला म्हणजे इथं काय झालं, -2 झाले. एक्स वरून व्ही होऊन आला, किती झाले, -2 झाले. व्ही वरून आता -2 केल्यावर किती येणार आहे, इथं व्ही कितीवर येते, 22 वरून. 22 मधून 2 मायनस केल्यावर किती येते, 20 येते. ती इथे किती येणार आहे, टी येणार आहे. ठीक आहे, टी येणार आहे. म्हणजे आपल्या जी टीच्या जवळपास पाहायचं, जी टी काय एक असं ऑप्शन नंबर 4 मध्ये
डीची GTSH, म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं GTSH. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे काय 6 7 6 6 7 क्वेश्चन मार्क 3 2 2 3. ठीक आहे, हे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपल्याला ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे ते बघायचं आहे. बघा आता इथं 7 वरून 6 झाले, किती झाले, आता इकून इकडे जायचं आहे ना आपल्याला. ठीक आहे, इकून इकडे जायचं आहे, हे पहा असं. ठीक आहे, इकून इकडे जायचं आहे ना. तर बघा 6 वरून काय झाले, इथं 7 झाले, म्हणजे काय झाले +1 झाले. 7 वरून इथं काय झाले 6 झाले, काय झाले -1 झाले. 5 वरून काय झाले इथं 6 झाले, +1 झाले. 8 वरून काय झाले इथं 7 झाले, -1 झाला. ठीक आहे, तर आता इथं पहा पहिले काय करायचं +1. 3 मध्ये +1 केल्यावर किती येणार आहे 4 येणार आहे. ठीक आहे, नंतर आता 2 मध्ये काय करायचं आहे -1. ठीक आहे, काय चालू आहे तिथं +1 -1 +1 -1. ठीक आहे, आता याच्यातनी काय करायचं आहे 2 मध्ये -1 करायचं, याच्यातून -1 इथं +1 इथं -1 इथं +1. ठीक आहे, -1 केल्यावर किती येते 1 येते, +1 केल्यावर किती 3 येते 1 येते. किती उत्तर किती येते मग आपल्या तिथं 41 32 येणार आहे. किती येणार आहे 41 32. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते एका रांगेत म्हणते काय म्हणते एका रांगेत इशिकाचा डावीकडून 9वा व उजवीकडून म्हणते 5वा क्रमांक लागतो, तर रांगेत एकूण किती मुलं आहे म्हणते. बघा आता इशिका आहे म्हणते डावीकडून कितवी आहे ते 9वी आहे म्हणते. ठीक आहे, आणि उजवीकडून गेली तर ते कितवी आहे म्हणते 5वी आहे म्हणते. तर ह्या रांगेतनी किती व्यक्ती आहे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढायचं, दोघांचं काय करायचं प्लस करून घ्यायचं. 9 + 5 किती आले 14 आले. ठीक आहे, त्याच्यातून काय करायचं 1 मायनस करून टाकायचं. किती येते मग आपलं 1 मायनस केल्यावर 13. रांगेत आपल्याजवळ एकूण किती व्यक्ती आहे मग 13 व्यक्ती आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेला आहे, राम आपल्या घरापासून म्हणते 25 मीटर पूर्वेकडे चालत जातो म्हणते. ठीक आहे, आता राम हा घरापासून आहे, त्याचं घर समजा इथं आहे. ठीक आहे, हे आता रामचं घर आहे. ठीक आहे, तो पूर्वेकडे म्हणते 25 किलोमीटर चालत जाते. ठीक आहे, 25 किलोमीटर गेला चालत. ठीक आहे, पूर्वेकडे गेला तो 25 मीटर चालत. नंतर काय म्हणतो तो, त्यानंतर तो डावीकडे वळतो 25 मीटर 3 वेळा गेला म्हणते. आता डावीकडे, डावी बाजू कोणती आहे त्याची वरची आहे, डावीकडे वळतो म्हणते 25 मीटर 3 वेळा जातो म्हणते. हा 25 मीटर गेला, आणखी डावीकडे वळला 25 मीटर गेला, आणखी डावीकडे वळला 25 मीटर गेला. ठीक आहे, म्हणजे तो आता जागेवर आपल्या पहिल्याच्या जागेवर आलेला आहे. ठीक आहे, नंतर काय म्हणते तो, नंतर उजवीकडून तो 25 मीटर 2 वेळा गेला म्हणते. आता त्याची बाजू कुकडं तोंड आहे त्याचं इकडे तोंड. आता काय म्हणते उजवीकडे गेला म्हणते, तो उजवी बाजू कुठं राहणार त्याची इकडे जाणार तो. ठीक आहे, आता उजवीकडे म्हणते तो 25 मीटर 2 वेळा गेला, म्हणजे एक वेळा 25 मीटर, आणखी उजवीकडे हा दुसऱ्या वेळा 25 मीटर. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं त्याचं तोंड कोणत्या दिशेला. आता कोणती दिशा आहे, वरची कोणती दिशा राहते उत्तर दिशा राहते. ठीक आहे, तर त्याचं तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे मग उत्तर दिशेला आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे R U आणि W हा क्वेश्चन आहे. याच्यात काय विचारलं आपल्याला समान पद शोधा म्हणते, खालीलपैकी समान पद शोधा. ठीक आहे, तर आता दिलेला आहे, तर काय दिलेला आहे U Q दिलं. याच्यातनी काय डिफरन्स आपल्याला दिसून आला का, याच्यात नाही. बघा काय होऊन आला इथं प्लेस व्हॅल्यू लिहून घ्यायची येते. R ची किती येते 18 येते, U ची 21 येते, W ची 23 येते. काय दिसून आली इथं +3, नंतर काय दिसून आलं +2 दिसून आले. ठीक आहे, +3 आणि +2 आपल्याला दिसून आले तिथं. असं दिसलं पाहिजे ऑप्शनमध्ये. आता ऑप्शन नंबर पाहायचा काय दिसून आलं, पहिलं तो ऑप्शन तसंच एलिमिनेट करून टाकायचं. नंतर काय राहिलं आता KNQ. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑप्शन काय DGI, त्याच्यानंतरचा ऑप्शन काय ACF. ठीक आहे, याच्यातनी पाहायचं. आता पहिल्यात काय दिसून आलं आपल्याला +3 झालेला आहे, याच्यातनी +3 आहे काय. ठीक आहे, +3 काय 11 14 आणि 17. ठीक आहे, प्लेस व्हॅल्यू लिहून घ्यायची 4 7 9 1 3 6. ठीक आहे,
आता काय दिसून आलं इथं +3 दिसून आलं, बरोबर आहे. ठीक आहे. नंतर +2 दिसून आलं का इथं? नाही. इथे काय आहे? +3. हे आपलं उत्तर आहे का? नाही आहे. ठीक आहे. याच्यात 5, याच्यात काय आहे? +3 +2 याच्यात दिसून आलं, म्हणजे आपलं उत्तर काय तिथं? DG आहे. उत्तर काय तिथं? DG आहे. नंतरचं ऑप्शनमध्ये तर +2 दिसून आलं पहिल्या, तर तेही कॅन्सल झालं आपलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे? CBE म्हणजे बॅट. काय CBE आपण काय लिहिलं म्हणते? बॅट लिहिलेलं आहे. BAD बॅट. ठीक आहे. नंतर काय म्हणते? GMBH आपण काय लिहू म्हणते याच्यात? नाही, GMBH काय लिहू आपल्याला ते विचारलं. तर बघा आता काय दिसून आलं इथं? आता C आहे, इथं B झालं, म्हणजे इथं काय झालं? -1 झालेलं आहे. ठीक आहे. B वरून A झालं, इथं काय झालं? -1. E वरून D झालं -1, म्हणजे हर एक याच्यात काय होऊन आलं इथं? -1 -1 -1. हां. तर बघा आता G मधून -1 केल्यावर काय येते? F येते. ठीक आहे. M मधून -1 केल्यावर काय येते? L येते. B मधून -1 केल्यावर काय येते? A येते. H मधून -1 केल्यावर काय येते? G येते. म्हणजे आपलं उत्तर काय तिथं? FLAG. काय आहे? FLAG. ऑप्शन नंबर किती आहे? 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिसून आला? डेट. DAT DATE काय लिहिलेलं आहे? डेट. याचं काय लिहिलेलं? व्हॅल्यू काय दिलेलं आहे? 30 दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलं का आपल्याला? FADला काय लिहिलेलं आहे? इथं 16 लिहिलेलं आहे. ठीक आहे. FADला लिहिलं 16. तर आपल्याला विचारलं काय? BAT बॅट. बरोबर काय लिहू म्हणते आपला? बघा आता काय दिसून आली इथं आपल्याला? आता हर एकची प्लेस व्हॅल्यू करून पाहायची. बघा Dची काय आहे? 4 आहे. ठीक आहे. प्लस Aची काय आहे? 1 आहे. प्लस Tची काय आहे? 20 आहे. प्लस Eची काय आहे? 5 आहे. ठीक आहे. आता याची ॲडिशन केल्यावर 30 येऊन आलं. काय बघा? 4 आणि 1 5, 5 आणि 20 25 आणि 5 30, म्हणजे बरोबर येऊन. याची काय दिसून आलं आपल्याला इथं? सर्व ABCDची काय दिसून आली? प्लेस व्हॅल्यू दिसून आली. म्हणजे काय याची प्लेस व्हॅल्यू. बघा इथे आहे का? बघा F कितीवर येते? 6 वर येते. ठीक आहे. A कितीवर येते? 1 वर येते. D कितीवर येते? 4 वर येते. E कितीवर येते? 5 वर येते. बघा 5 आणि 5 10 आणि 6 16, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे याच्यात काय लागून आलं आपलं? हर एकची प्लेस व्हॅल्यूवरून ॲडिशन करून आली त्याची. बघा Bची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. प्लस Aची किती आहे? 1 आहे. Tची किती आहे? 20 आहे. बघा 2 आणि 1 3, 3 आणि 20 किती झाले? 23. म्हणजे आपलं उत्तर किती येते तिथं? 23 येते. इथे येणारं उत्तर आपलं तिथं 23. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला काय म्हणते? घड्याळात म्हणते 6 ठोके पडण्यास 30 सेकंद लागतात म्हणते, तर 12 ठोके पडण्यास किती वेळ लागेल? तर अशा वेळेस काय करायचं? बघा 6 ठोके पडून राहिले म्हणते, तर अशा याच्यातनी काय करायचं? 1 मायनस करायचं, म्हणजे किती अंतर किती होऊन राहिलं त्याच्यातनी? 5. आणि किती सेकंद लागून राहिले त्याला? 30 सेकंद. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला 12 ठोके पडण्यास किती वेळ लागेल? मग 12तून काय करायचं? 1 मायनस करायचं. किती लागून राहिले तिथं? 11 अंतर येऊन राहिले. किती होणार आहे त्याच्यात? अंतर किती होऊन राहिले? 11. तर आता याच्यात किती वेळ म्हणजे किती सेकंद लागणार? अशा वेळेस काय करायचं? तिरपा गुणाकार करून टाकायचा. बघा 11 गुणेला 30. ठीक आहे. डिवायडेड बाय काय आहे? पाय 5 आहे. तर बघा भाग देऊन द्यायचा. 5 एक 5, 5 सक 30, 11 सक 66, म्हणजे किती सेकंद लागणार त्याले? 66 सेकंद लागणार. किती लागणार आहे? 66 सेकंद. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? इंग्रजी वर्णमालेतील सुरुवातीपासून 19व्या अक्षर शेवटून म्हणजे कितवे असेल म्हणते? तर बघा आता तो 19वा अक्षर कोणता असेल? ठीक आहे. हा 19वा अक्षर आहे म्हणते, तो शेवटून कितवा असेल म्हणते? आता हा शेवटून कितवा आहे? तर बघा आता ABCD मध्ये किती अक्षर राहते? एकूण 26 राहते. किती राहते? 26 राहते. तर बघा आता हा शेवटून याच्यात काय करायचं? याच्यातून 19मधून 1 मायनस करायचा. 19मधून -1 केल्यावर किती होणार आहे? 18. 18 याच्यातून मायनस करून घ्यायचे. तर म्हणजे शेवटून कितवा नंबर येणार आहे त्याचा? 8वा नंबर. कितवा येणार आहे? 8वा. शेवटून येणार त्याचा 8वा क्रमांक. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? रामपूर 32. काय? रामपूर आहे म्हणते 32. रामपूरले 32 म्हटलं म्हणते. ठीक आहे.
नंतर रामनाथले काय म्हटलं म्हणते, रामनाथले लिहिलं आहे म्हणते 24. ठीक आहे. त्याच्यानंतर नवनाथले काय लिहिलं आहे, नवनाथले लिहिलेलं आहे 45. तर आपल्याला विचारला काय नवपूर, नवपूरला आपण काय लिहू म्हणते. तर बघा आता काय दिसून आलं, याच्यातनी राम कॉमन दिसून आलं. ठीक आहे. याच्यातही राम कॉमन, त्याच्यातनी कोणतं अक्षर कॉमन दिसून आलं, 2. ठीक आहे. तर रामसाठी काय आहे, 2 आहे. तर पूरसाठी उरला काय आहे, 3. तर पूरसाठी किती आहे, 3 आहे. इथं 3 लिहून घ्यायचं. ठीक आहे. नंतर राहिला आता नाथ, याच्यात नाथ आहे, याच्यातही नाथ आहे. त्याच्यातनी कॉमन काय दिसून आला, 4. नाथसाठी कॉमन काय आहे, 4 आहे. तर राहिला काय 9. 9साठी काय आहे मग 5. तर उत्तर किती आहे मग आपलं तिथं, 5 आणि 3. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संख्या आरशात सारखीच दिसेल म्हणते. तर बघा आता आरशामध्ये सारखीच कोणती संख्या दिसेल आहे, तर लक्षात ठेवायचं कोणती दिसते. आता हे 8 1 0 18. तर बघा आता याला आरशात पाहतो. बघा आता आरशात कसा हे प्रतिमा दिसते, इथं 8 लिहिला, इथं 1 लिहिला, इथं 0 लिहिला, 1 लिहिला, 8 लिहिला. बघा आता इथे 81 18 आहे, इथे 81 18, म्हणजे ऑप्शन नंबर काय आपल्या तिथं 2 आहे. कोणत्या आरशातली सारखीच प्रतिमा दिसेल मग, ऑप्शन नंबर 2 81 0 18. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय आहे, BAD आणि RAD. काय आहे, BAD ले काय लिहिलं म्हणते, रेड लिहिलं म्हणते, RAD लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर CAT कॅट ले काय लिहिलं आहे म्हणते, इथं SAT लिहिलं आहे म्हणते. ठीक आहे. नंतर विचारलं का आपल्याला, तिले TAP ले आपण TIP ले इथं काय लिहू म्हणते. ठीक आहे. तर बघा अशा वेळेस काय दिसून आलं, बघा आता ED इथं कॉमन आहे, इथे ED कॉमन आहे, इथे AT कॉमन आहे, इथे AT कॉमन आहे, इथं IP कॉमन आहे. तर इथे काय राहणार मग, IP कॉमन राहणार. बघा आता R वरून काय होऊन आलं, इथं B होऊन आलं. ठीक आहे. R वरून B म्हणजे काय झालं, इथं -16 झालेलं आहे. ठीक आहे. S वरून C झाला, -16 झाले. आता T मधून -16 केल्यावर किती येणार आहे, T कितीवर असते 20 वर, 20 मधून -16 केल्यावर किती येणार आहे, D येणार आहे, म्हणजे 4 येणार आहे. उत्तर किती आहे मग तिथं आपलं, DIP. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ग्रहाचा जागी काय आहे, बुध आहे. ठीक आहे. ग्रह आहे म्हणते बुध, तर तारा काय आहे म्हणते. तर बघा बुध का आहे, एक प्रकारचा ग्रह आहे. काय आहे, ग्रह आहे. तर मग तारा काय राहणार, तारा हा सूर्य आहे. तारा काय आहे, सूर्य. तर तिथे उत्तर काय आहे, सूर्य. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका क्रिकेटच्या सामन्यात म्हणते पहिल्या 9 खेळाडूंची सरासरी म्हणते 24 होती म्हणते. 10व्या फलंदाजाने म्हणते काही धावा काढल्या व तो बाद झाला म्हणते. आता ती सरासरी 25 झाली, तर 10व्या खेळाडूंच्या धावा किती आहे. बघा आता कसं करायचं, आता पहिल्या 9 खेळाडूंची सरासरी किती आहे, इथं दिसून राहिली आपल्याला 24 आहे म्हणते. ठीक आहे. नंतर 10वा खेळाडू आला म्हणते, त्याने काही धावा काढल्या म्हणते. 10वा खेळाडू आला, त्याने काही धावा काढल्या, तर त्याची सरासरी किती झाली म्हणते, 25 झाले म्हणते. तर ह्या 10व्या खेळाडूने जे धावा काढल्या, ते किती धावा काढल्या असेल ते आपल्याला विचारलं. तर बघा अशा वेळेस काय करायचं, याच्यातला डिफरन्स घ्या. आता 24 आणि 25 मधला डिफरन्स किती आहे, 1 आहे. आणि 9 आणि 10 मधला डिफरन्स किती आहे, 1 आहे. ठीक आहे. आता हे 9 घ्यायचे, हे समोरची संख्या इथं 9 घ्यायची, 9 गुन्ह्याला इकडले सरासरीमधला डिफरन्स भागायला काय करायचं, याच्यातला आपल्या व्यक्तीमधला डिफरन्स किती आहे, 1. 1 ने 1 कॅन्सल, इथे किती आलं, 9 आला. आता हे 9 आलं, हे काय करायचं, जे आपली शेवटली सरासरी आहे त्याच्यातनी काय करायचं, ॲड करून घ्यायचं. किती आलं मग, 34. हे काय आहे मग 10व्या व्यक्तींची काय आहे, 10वा जो व्यक्ती आहे त्याची काय आहे, धावा आहे. 10व्या व्यक्तींच्या धावा किती आहे मग, 34 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिसला, कॅमल. काय CAMAMEL किती आहे दिलेला आहे तिथं, 34. ठीक आहे, 34 आहे म्हणते. टायगरले काय लिहिलं आहे इथं, 59 लिहिलं आहे. ठीक आहे.
हिच्या विचारलं काय इथं, आता इथं स्पेलिंग मिस्टेक आहे जराशी. इथं एलिफंट पाहिजे होतं, तिथं काय स्पेलिंगचं मध्ये थोडासा प्रॉब्लेम आला. तिथं काय पाहिजे, एलिफंट पाहिजे. काय पाहिजे, ALEFH एल पाहिजे का, तिथं नाही NT पाहिजे. ठीक आहे, इथं काय आहे तर बघा आता काय दिसून आली, इथं डायरेक्ट प्लेस व्हॅल्यू असेल. काय सी किती याच्यावर असते, 3वर असते, प्लस 1 A वर, M कितीवर असते, 13वर आहे, प्लस E कितीवर असते, 5वर, L किती असते, 12वर. याची सर्वांची ॲडिशन केल्यावर 34 येऊन आलं. काय बघा आता 13 5 18, 18 12 किती झाले, 30, 30 आणि 4 34. म्हणजे याची प्लेस व्हॅल्यूची पूर्ण काय ॲडिशन आहे. तर काय होऊन आले, ॲडिशन. तर बघा आता टायगरच्या जागी तेच आहे. का TO कितीवर असते, 20वर असते, प्लस I कितीवर असते, 9वर, प्लस G कितीवर असते, 7वर, E कितीवर असते, 5वर, प्लस R कितीवर असते, 18वर. त्याची ॲडिशन बघा किती 59 होऊन आली. काय तर बघायची आता काय दिसून आलं, 20 9 29, 29 आणि काय झालं 36, 36 आणि 5 किती झाले 41, 51 आणि हे काय झालं 59. किती होऊन आलं, 59 होऊन आलं. म्हणजे इथं काय बरोबर आहे. तर बघा आता एलिफंटचं पाहायचं, 5 प्लस 12 प्लस 5 प्लस 16 प्लस 8 प्लस 1 प्लस 14 प्लस काय आहे 20 आहे. याची आपल्याला आता ॲडिशन करायची आहे. तर बघा आता 16 आणि 14 किती झाले, 30 झाले, 30 आणि 20 किती झाले 50. ठीक आहे, 50 झाले, 50 आणि हे किती झाले 10, 60 झाले, 70 72 आणि काय झाले 80 आणि 1 किती झाले 81. किती आलं उत्तर मग त्याचं 81 आलं. एलिफंटचे ॲडिशन किती आले मग 81. उत्तर किती आहे मग आपलं तिथं 81 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, रिक्त धागा भरा म्हणते. काय 224 आहे, 180 आहे, 134 आहे. ठीक आहे, इथं काय 368 आहे, 416 आहे, 430 आहे, 512 आहे. इथं क्वेश्चन मार्क इथं काय येणार आहे म्हणते, इथं 432 आहे. बघा आता इथं काय लॉजिक काय लागून आलं आपल्याला बघायचं आहे. तर बघा आता पहिल्या याच्यात मी लॉजिक पाहायचा. काय दिसून आलं इथं, आता याच्यातला डिफरन्स पाहायचा. 224 आणि 135 मध्ये डिफरन्स कितीचा येऊन आला, 90चा येऊन आला. कितीचा येऊन आला 90. गुन्ह्याला काय दिसून आला 2, म्हणजे 180 दिसून आला. ठीक आहे, आता खाली तेच पाहायचं होऊन आला का. बघा आता 432, 512 मधून 432 गेले तर किती होऊन आले 80 होऊन आले. किती होऊन आले 80. 80 गुन्ह्याला 2 केलं तर किती येते 160. ऑप्शनमध्ये 160 आहे. काय आहे मग आपलं उत्तर काय आहे तिथं मग 160 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय दिलेलं आपल्याला सर्वांची बेरीज करायची. तर काय दिलेलं व्हॅल्यू इथं 67 67 पॉईंट किती आहे इथं 125 प्लस काय करायचं, तर मोठी मोठी संख्या घ्यायची. 543 पॉईंट किती आहे 85 आहे, 0 लावून द्यायचा. 53 आहे पॉईंट काय आहे 3. इथं काय लिहायचं 0 0 लावून द्यायचा प्लस. बघा 5 आणि 0 0 किती झाले 5 झाले, 5 आणि 5 किती झाले 7 झाले, 8 आणि 3 11 आणि 1 2 किती झाले 12. हातचाला 1 पॉईंट आता पॉईंट लिहून द्यायचा. बघा 3 आणि 3 किती झाले 6, 7 7 आणि 7 झाले 14, 4 हातचाला 1, 5 आणि 5 किती झाले 10, सॉरी 5 आणि 4 किती झाले 5 आणि 1 झाला 6, 6 आणि 4 10, 10 आणि 3 किती झाले 13, 3 हातचाला डबल 1, 5 आणि 5 झाले 10, 0 हातचाला 1. किती आलं उत्तर मग आपलं 70 34.275. हे आपलं तिथं उत्तर आलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते A बरोबर म्हणते 1 आहे, तर B बरोबर 2 आहे, तर C बरोबर 3 आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट काय दिलेलं आहे तिथं प्लेस व्हॅल्यू दिलेली आहे. तर आता विचारलं काय गुड वेलच्या जागी कोणता शब्द काय येणार म्हणते गुड वेल. वेलच्या जागी आपण काय लिहू म्हणते हे विचारलं. विल, गुड विल, वेल नाही पाहिजे तिथं गुड विल आहे. ठीक आहे, तर बघा आता प्लेस व्हॅल्यूज विचारले डायरेक्ट लिहून घ्यायचं. बघा जी कितीवर येते 7वर,
ठीक आहे. O15 D4 W23 I किती वर 9 L12 तर हे जिथे उत्तर दिसून आलं ते आपलं ऑप्शनमध्ये जिथे हे व्हॅल्यू दिसून आलं ते काय आपलं उत्तर आहे. किती आहे मग उत्तर? ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेला आहे PA बरोबर काय आहे म्हणते इथं 52 12 31 254. ठीक आहे. आणि जॅकेटले काय म्हणते जॅकेटले काय लिहिलं आहे म्हणते त्यांना 627 890 लिहिलं आहे म्हणते. ठीक आहे. आता विचारलं का आपल्याला पॅकेजचं काय आहे म्हणते PSC KA GA आपण काय लिहू म्हणते. तर बघा आता अशा वेळेस जास्त जिथं व्हॅल्यू दिसून आली अशा वेळेस काय राहते प्लेस व्हॅल्यू जास्त उत्तर राहते. हां तर लक्षात ठेवायचं. बघा आता काय दिसून आलं PAच्या जागी काय 52. बघा PA आहे तर PAच्या जागी काय राहिलं इथं 52. ठीक आहे लिहिलं 52. नंतर C कुठे दिसून आलं इथं दिसून आलं. Cच्या जागी किती आहे 7. ठीक आहे. K कुठं आहे इथं आहे. Kच्या जागी किती आहे 8 आहे. Aच्या जागी किती आहे 2 आहे. ठीक आहे. Gच्या जागी किती आहे G किती आहे Gच्या जागी आहे 3 आहे. ठीक आहे. नंतर E कुठे दिसून आला आपल्याला इथं दिसून आला. Eच्या जागी आहे 9. तर उत्तर काय आपलं तिथं 52 78 239. 52 78 239 ऑप्शन नंबर 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिसून आला 30 75 30 75 36 69 30 75 36 69 42 63. तर आपल्याला विचारलं इथं ह्या दोन जागी रिकाम्या जागा काय येणार आहे ते आपल्याला विचारलं. तर बघा आता काय दिसून आलं इथं 30 आहे. 30 36 प्लस झाले 6 36 वरून 42 प्लस 6 42 वरून प्लस 6 झाल्यावर किती येणार आहे इथं आता 42 प्लस 6 किती झाले 48. ठीक आहे. 48 लिहायचा तिथं बघा 75 प्लस मायनस 6 किती झाले 69. 69 मधून मायनस 6 गेले तर किती आले 63 आले. आता 63 मधून मायनस 6 गेले तर किती येणार आहे मायनस 6 गेला 57. तर उत्तर किती आहे आपलं तिथं 48 आणि 57 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 12 36 23 46 12 36 23 46 34 56 45 66. इथं रिकाम्या जागा काय येणार आहे. बघा आता काय दिसून आलं इथं 1 प्लस 1 मध्ये काय 1 मध्ये 1 प्लस केला 2 झाले. 2 मध्ये 1 प्लस 3 3 मध्ये प्लस 1 4 4 मध्ये प्लस 1 केला किती येणार इथं 5 येणार. ठीक आहे. आता 2 मध्ये प्लस 1 3 3 वरून 4 5 6. ठीक आहे. नंतर 3 4 5 6 7. ठीक आहे. नंतर काय 6 6 6 6 6. उत्तर किती येतं मग आपलं तिथं 56 76. किती येणार आहे उत्तर किती येणार तिथं 56 आणि 76 येणार आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका संख्येच्या म्हणते 4/5 मधून एक संख्या आहे 4/5 एका संख्येच्या 4/5 मधून काय म्हणते 3 वजा केले म्हणते. ठीक आहे. याच्यातून 3 वजा करू म्हणते आपण. 3 वजा केले असता म्हणते वजाबाकी 45 येते म्हणते. वजाबाकी किती येऊन आले आपल्याजवळ
45 येऊन राहिली म्हणते, तर ती संख्या कोणती? तशा वेळेस काय करायचं? आता बघा, याचा गुणाकार करून घ्या. बघा इथं काय झाले, 4x झाले. ठीक आहे, 4/5 झाले. ठीक आहे, 4/5. आता हे मायनस इकडे गेल्यावर काय होणार आहे? प्लसमध्ये. 45मध्ये +3 केल्यावर किती येऊन आली? इथं 48 येऊन आली. ठीक आहे, आता डायरेक्ट लक्षात ठेवायचं, हे जे येते हे कायची राहते? 4ची व्हॅल्यू राहते. हे वरची काय आहे? 4ची व्हॅल्यू किती आहे? 48. तर आपल्याला विचारली 5ची व्हॅल्यू किती? तर 5ची व्हॅल्यू किती येणार? 4ची व्हॅल्यू 48. 4ची व्हॅल्यू 48. तर 5ची व्हॅल्यू किती? 4 1 4, 4 2 8, 12 5 60. किती आहे मग? 1ची व्हॅल्यू किती असेल तिथं? 60 असणार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिसून आला, एका घनाकृतीचे खोक्याचे म्हणते घनफळ 343 घन सेंटीमीटर आहे म्हणते. ठीक आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती? तर बघा आता एका घनाचे घनफळ किती राहत असते? a³ राहते. काय राहते? a³. त्याची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? 343. तर याची व्हॅल्यू किती येणार? हे कायचाच क्यूब दिसून आला आपल्याला, हा कायचा घन दिसून आला? 343 7. तर याची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ? 7 आली. आता एकूण पृष्ठफळ विचारलं आपल्याला. एकूण पृष्ठफळ काय राहते मग? फॉर्म्युला काय राहते एकूण पृष्ठफळचा घनाचा? एकूण पृष्ठफळ काढण्याचा घनाचा फॉर्म्युला काय राहते? 6a² राहते. काय राहते? 6a². आता फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्यायची. एची व्हॅल्यू किती आहे? 7चा स्क्वेअर किती येते? 49. आता याचे जर आपण गुणाकार करू तर किती येते? 6 9 54, 4 हातचे आले 5, 6 चोक 24 आणि 5 29. उत्तर किती येते मग आपल्या तिथं? 294. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिसला आहे, एक्स आणि वाय बरोबर किती आहे म्हणते? एक्स आणि वाय म्हणते 5 आणि 3 आहे. ठीक आहे, 5 आणि 3 आहे. तर आपल्याला विचारला काय? x³ मायनस y³ x³ मायनस x³ x³ नसेल इथं काय असणार? इथं y³ असणार. ठीक आहे, x³ मायनस y³ काय? y³ डिवायडेड बाय काय? y³ असणार. तिथे x³ असणार तर काय येणार? तिथं ऑप्शनमध्ये 0 येणार आहे. काय 0? नाही तर मग तिथे एकच्या जागी काय असणार? तिथं y असणार आहे. ठीक आहे, तर बघा आता जे एकची जागी 5 ठेवायची व्हॅल्यू, वायच्या जागी 3 तर ठेवून द्यायचं. एकच्या जागी वायचा 5चा क्यूब किती येते? 125 येते. मायनस 3चा क्यूब किती येते? 27 येते. ठीक आहे, 3चा क्यूब येते 27. ठीक आहे, आता 5मधून 125मधून 27 मायनस केल्यावर किती होऊन आले? 98 होऊन आले. ठीक आहे, आणि 27 खाली. तर उत्तर किती येतं आपलं? 98/27. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणते 7200 चौरस सेंटीमीटर असून उंची म्हणते 80 सेंटीमीटर आहे. तर पाया किती म्हणते? तर आपल्याला विचारलं पाया. तर पहा, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय राहते? पाया गुणिला उंची राहते. काय राहते? पाया गुणिला उंची राहते. ठीक आहे, आणि ते आपल्याला दिलेलं किती आहे? 72 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, 72 चौरस सेंटीमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता तर बघा आता पाया किती दिलेला आहे आपल्याला? इथं पाया काढायचा आहे. उंची किती दिलेली आहे आपल्याला? 80 दिलेली आहे. आपल्याला पाया काढायचा आहे. देऊन द्यायचा भाग. आता तर किती येते? 0 आणि 0 कॅन्सल झाले. 8 1 8, 8 1 8, 8 9 किती झाले? 72. तर पाया किती आलेला आहे तिथं? 90 सेंटीमीटर आला पाया. ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे म्हणते एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणते 11.6 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्याची उंची म्हणते 2.9 सेमी आहे. तर पाया किती म्हणते? तर बघा आता पाया त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय राहते? हाफ पाया गुणिला उंची. ठीक आहे, हे राहते त्रिकोणाचे क्षेत्रफळ. बघा आपल्याला याच्यातनी काय दिलेलं आहे? उंची दिली आहे आणि पाया विचारलेला आहे. तर बघा हाफ
पाया विचारला तर पाया लिहून घ्यायचा. उंची किती दिली आहे आपल्या इथं? उंची दिलेली आहे 0.2.9 आणि इथं क्षेत्रफळ किती दिलं आहे? 11.6 दिलेलं आहे. क्षेत्रफळ दिलेलं 11.6 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. तर बघा आता हे दोन इकडे गेल्यावर काय होणार? इथं गुणाकारमध्ये चालले आणि इथून काय होणार? कॅन्सल होणार. ठीक आहे. आता 29 एक 29. आता हे पॉईंट आहे, ह्या पॉईंटने हा पॉईंट काय झाला? कॅन्सल झाला. 29 एक 29. 29 चोक किती झाले? 116 झाले. ठीक आहे. तर पाया किती आला आपला? 4 2 8 सेंटीमीटर. पाया आला 8 सेंटीमीटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? आज मुलाचे वय बापाच्या वयाच्या 1/7 असून, ठीक आहे, आज म्हणते, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आज मुलाचे वय बापाच्या वयाचे, बापाचं वय किती आहे म्हणते? 7, तर मुलाचं वय किती आहे म्हणते? 1 आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते? वयांची बेरीज 48 आहे म्हणते. त्यांच्या वयांची बेरीज किती आहे इथं? इथं जर त्यांची वयांची बेरीज केली 1 आणि 7 किती झाले? 8. इथं 8 येऊन आले, परंतु तो किती सांगून राहिला? 48 आहे म्हणते. ठीक आहे. किती गुन्हा आहे इथं? 6 गुन्हा आहे. ठीक आहे. तर इथे काय राहणार? 6 गुन्हा राहणार मग. ठीक आहे. 6 गुणिला 6 किती झाले? 6 6 7 42. ठीक आहे. आता विचारलं काय मग आपल्याला? तर आणखी किती वर्षांनी बापाचे वयाचे 1/4 होईल म्हणते. किती वर्षांनी म्हणते? 1/4 होईल म्हणते. ठीक आहे. बापाच्या वयाचे 1/4 होईल. ठीक आहे. आता अशा वेळेस काय लक्षात ठेवायचं? आता आपण हे वय तर काढून टाकलं, 1/4 होईल म्हणते. बघा याच्यातला डिफरन्स किती आहे? याच्यातला डिफरन्स लक्षात ठेवायचा. ह्या दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे? इथे कितीचा आहे? 6चा डिफरन्स आहे. ठीक आहे. अशा वेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं डिफरन्स कधी चेंज होत असते काय? दोघांमधला डिफरन्स कधी चेंज होते का? नाही होत. ठीक आहे. तर बघा 1 आणि 7 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 6चा आहे. तर याच्यात डिफरन्स किती असायला पाहिजे? 6चा असला, पण इथं किती आहे? 3चा आहे. कितीचा आहे? 3चा आहे. तर मग किती? इथं 6 आहे, इथं 3 आहे. मग आपल्याला इथे काय बनवावं लागेल? 6 बनवावं लागेल. तर काय न गुन्हा करायला लागेल? मग इथं 2 इथं गुणलं तर इथे काय करायला लागेल? 2 गुन्हा लागेल, इथेही 2 गुन्हा लागेल. बे 1 बे 8 बे चोक किती होते? 8 होते. ठीक आहे. म्हणजे याच्या वयाचं गुणोत्तर किती आलं? इथं हे आलेलं आहे. आता इथं 8 होतं म्हणते. ठीक आहे. इथं 6 झालं, तर किती गुन्हा? इथं 6 आहे, तर इथे काय करायचं? 6 गुणून टाकायचं. 6 2 किती होते? 12. ठीक आहे. 6 8 किती होते? 48. तर किती वर्ष प्लस केलेलं आहे इथं बघून घ्या. इथं किती आहे आता? आज किती आहे? 6 वर्ष आहे. इथं 42 वर्ष आहे. किती प्लस झाले? इथं 12. 1/4 झालं तर किती झालं? इथं वय 12 झालं, तर किती प्लस केलेलं आहे पाहून घ्यायचं. 6 वरून किती झाले? 12. किती प्लस झालेलं आहे? 6. तर उत्तर किती आहे मग आपलं तिथं? 6. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय? 18 मायनस 28 मायनस 5 गुणिले 4, इथं प्लसचं चिन्ह आहे. ठीक आहे. 14 भागिले किती आहे? 7 आहे. तो बरोबर विचारला. बघा आता पहिले काय करायचं? अशा वेळेस कंस सॉल्व करायचा. काय करायचं? कंस सॉल्व करायचा. बघा आता कंस इथं आहे. बघा पहिले याच्यातनं काय करायचं? गुणाकार. 5 चोक 20, 28मधून 20 गेले तर किती उरून आले? 8 उरून आले. ठीक आहे. प्लस नंतर आता भागाकार करायचा. 7 1 7 7 2 14, प्लसचं चिन्ह आहे तर इथं काय? प्लस. 8 आणि 2 किती झालं? आता कंसामध्ये 10 झाले. ठीक आहे. इथं मायनस आहे, तर मायनसच्या जागी मायनस लावून घ्यायचा. 18मधून 10 गेले तर किती उरून आले? उत्तर आपलं तिथं 8 येऊन आले. किती येऊन आलं? 8. ऑप्शनमध्ये 8 आहे काय? नाही आहे. तर तिथं काय काहीतरी मिस्टेक असेल. काय असणार मग तिथं? हा प्लसच्या जागी काय असू शकतं? मग मायनस असू शकते. काय असू शकते? मायनस. बघा आता इथं आपण मायनस घेऊ. तर आता 8मधून 2 गेले तर किती उरून आले? तर 8मधून 2 गेल्यावर 6 उरून आले. ठीक आहे. 18मधून आता 6 मायनस करू आपण. किती येऊन आले? इथं 12 येऊन आले. उत्तर ऑप्शनमध्ये 12 आहे काय? आहेत. मग ऑप्शन नंबर आपली तिथे किती आहे? 2 आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते? एका संख्येच्या 5 पटीमधून, ठीक आहे, एक संख्या आहे एक्स म्हणू, ठीक आहे,
याच्या 5 पटीमधून किती म्हणते 14 वजा करून, ठीक आहे. याच्यातून काय किती वजा केले म्हणते 14 वजा केले म्हणते, ठीक आहे. हे बरोबर आहे म्हणते कायच्या त्या संख्येच्या तिप्पटीमध्ये, या संख्येच्या तिप्पटीमध्ये 22 मिसळू याच्या बरोबर आहे म्हणते, ठीक आहे. तर ते एक्सची व्हॅल्यू किती आहे म्हणते ते आपल्याला कळायचं. बघा इथे गुणाकार केला तर किती झाले 5x मायनस 14 बरोबर किती आहे 3x प्लस किती आहे 22, ठीक आहे. एक्स इकडे गेल्यावर काय होणार 5x मधून 3x गेला तर किती उरले 2x उरले, ठीक आहे. आता ह्या मायनसचे 14 इकडे गेल्यावर काय होणार प्लसचे 14 होणार, म्हणजे 22 आणि 14 किती झाले 22 प्लस 14 केल्यावर किती होऊन आले 36 येऊन आले, किती होणार 36, म्हणजे 2x बरोबर किती आहे 36 आहे. तर एक्स बरोबर किती येणार मग दोन्ही इथं डिवाईड करून टाकायचं, किती येते 18 येणार. एक्सची व्हॅल्यू किती आली मग 18 आलेली आहे, ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिला 450 रुपये दर्शनी किंमत असलेल्या गालीच्या वर शेकडा 10% सूट दिली तरी दुकानदाराला म्हणते 10% नफा होतो, तर दुकानदाराने तो गालीचा किती रुपयास खरेदी केला म्हणते. तर बघा काय म्हणते पहिले 10% सूट दिली म्हणते, 100 रुपयाची वस्तू होती, ठीक आहे 10% सूट दिली, ठीक आहे. तरी म्हणते त्याला ह्या 100 रुपयाच्या वस्तूवर म्हणते 10% नफा होऊन राहिला म्हणते, ठीक आहे. तर मग त्याचा रेशो किती आला 100 मायनस 10 केले तर किती आले 90 आले, ठीक आहे. 100 प्लस 10 केले तर किती आले 110, 0 0 कॅन्सल, रेशो किती आला तिथं 9 आला म्हणते. हे 11ची जे व्हॅल्यू आहे त्याने किती सांगितले 11ची व्हॅल्यू आहे म्हणते, 11ची व्हॅल्यू आहे म्हणते तो 4,950 रुपये म्हणते, ठीक आहे 4,950 रुपये म्हणते 11ची व्हॅल्यू. तर आपल्याला 9ची व्हॅल्यू काढायची आहे, तर काय करायचं 11ची व्हॅल्यू किती आहे 4,950 रुपये आहे, तर 9ची व्हॅल्यू किती. तर बघा आता भाग देऊन द्यायचा, 11 एक 11, 11 चौक 44, 11 पाची 55, किती आलं 45 गुन्ह्याला किती आलं 9, 450 गुन्ह्याला 9 केलं तर किती गुण आलं 9 पाची 45, शून्य लिहून द्यायचं 9 पाची 45ची 4, 9 चौक 36 आणि 4 40, तर किती उतरलं उत्तर किती उतरलं आपलं तिथं 4050, 4,050. खरेदी किती रुपयाला केली असेल मग ते 4,050 रुपये. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पटेल जैन आणि गुजर यांनी तिघांनी भागीदारीने सुरू केलेल्या धंद्यात म्हणते पटेलने 35,000 रुपये, जैनने 42,000 रुपये आणि गुजरने म्हणते 28,000 रुपये भांडवल होते म्हणते. वर्षा अखेर झालेल्या नफ्यामध्ये कोणाचा म्हणते नफ्यामध्ये जैन यास म्हणते 30,000 रुपये मिळाले असतील तर गुजरला किती मिळाले ते आपल्याला विचारलं. बघा आता काय म्हणते पटेल आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर जैन आहे, त्याच्यानंतर काय म्हणते गुजर आहे म्हणते. यानं किती केले म्हणते 35,000 केले म्हणते, ठीक आहे 35,000 केले. यानं किती केले म्हणते 42,000 रुपये केले. यानं किती केले म्हणते 28,000 रुपये केले, ठीक आहे. एक वर्षासाठीच केलं म्हणते, तिघांनी काय केलं एक वर्षासाठी केले. मग काय राहते यांचा जे आपण रेशो घेत असतो काय घेतात गुणोत्तर घेतो ते काय राहते त्यांच्या लाभच्या बरोबर राहते, काय राहते त्यांच्या जेवढा नफा होते त्याच्या काय राहते बरोबर राहते. आता भाग देऊन द्यायचा, ठीक आहे. आता 3 0 3 0 3 याच्यातनी कॅन्सल झाले, 7 भाग जाईल 7 5 35, ठीक आहे 7 6 42, ठीक आहे 7 चौक 28, ठीक आहे. आता हा काय आला त्यांच्या नफ्याचा रेशो आला, म्हणजे जेवढा प्रॉफिट होता त्याचा काय आला रेशो आला. याच्यामध्ये जेनले किती रुपये नफा झाला म्हणते 30,000 रुपये झाले, ठीक आहे 30,000 रुपये नफा झाला. किती गुन्हा आहे त्याचा आता याचे किती गुन्हा आहे इथं 5 5 6 30, 5,000 गुन्हा आहे. किती गुन्हा आहे 5,000 गुन्हा आहे. आता विचारला का आपल्याला गुजरले किती नफा झाला म्हणते, गुजरले किती नफा झाला. तर गुजर किती आहे गुजरची व्हॅल्यू 4 आहे, याची व्हॅल्यू काय राहणार मग 5,000 गुन्हा राहणार. तर किती येणार 5 चौक 20, ठीक आहे 20,000 रुपये. गुजरले किती नफा झाला 20,000 रुपये. जर याले काय म्हटले पटेलले जर विचारलं असतं किती झाला असता मग त्याला पटेलले 25,000 रुपये, ठीक आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 7वीच्या वर्गात म्हणते 29 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 29 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे म्हणते 12 वर्ष, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये एका वर्ग शिक्षकाचे वय ॲड झाले म्हणते 29 मध्ये एक वर्ग शिक्षक आला, किती झाले मग एकूण
व्यक्ती किती झाले एकूण 30 वर्ष, ठीक किती झाले 30. तर त्याच्यामध्ये सरासरी किती झाले म्हणते 13.5 झाले, किती झाले म्हणते 13.5. ठीक आहे. आता तेच मेथड वापरायचे आपण जे मगाने वापरली होती. बघा आता 12वरून कितीचा 12 आणि 13.5मध्ये कितीचा डिफरन्स आहे सरासरीमध्ये 1.5चा डिफरन्स आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या वयामध्ये कितीचा डिफरन्स आहे म्हणजे ते किती व्यक्तीमध्ये कितीचा डिफरन्स आहे 1चा. काय करायचं हे 29 गुन्हेला काय करायचं सरासरीमध्ये जेवढा डिफरन्स येतो तो घ्यायचा आणि भागीले काय करायचं वयामध्ये जेवढा डिफरन्स येतो ते घेऊन घ्यायचा. ठीक आहे. आता इथं पॉईंट आहे तर पॉईंट असल्यावर एक शून्य खाली होऊन जाते. ठीक आहे. आता याचा गुणाकार करायचा 5 दुने 10 5 त्रिक 15 29 गुणिले 3 केलं तर किती येऊन आले 87 येऊन आले. किती येऊन आले 9 त्रिक 27 उरले किती 2 9 2 3 दुने 7 2 8 भागायला किती 2 भाग देऊन जायचं 2 चौक 8 2 त्रिक 6 उरले किती 2 त्रिक 6 उरले 2 2 पंच 10. ठीक आहे. किती आलं इथं 43.5. आता जे आपली सरासरी आहे त्याच्यातनी काय करायचं आहे 43.5 प्लस करून घ्यायचे 13.5 प्लस 43.5 तर किती आला त्या शिक्षकाचं वय किती आलं असेल मग 5 आणि 5 10 शून्य हात चाला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि किती 5 किती आला मग त्याचं शिक्षकाचं वय 57 वर्ष आलं. किती आला 57 वर्ष. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. तर बघा आता किती आहे दुपारी 1:30 वाजतापासून दुपारी 1:30 ते सायंकाळी किती हे आली दुपारी संध्याकाळी किती आहे संध्याकाळी 7:30 वाजता. ठीक आहे. दुपारी 1:30 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत तास काटा मिनिट काटा तास काटायला किती वेळा ओलांडेल. बघा आता 12 तासामध्ये तास काटा मिनिट काटायला किती वेळा ओलांडते 11 वेळा ओलांडते. किती वेळा 11 वेळा. ठीक आहे. असं लक्षात ठेवून द्यायचं. आता इथं किती तास होऊन राहिले एकूण तर बघा असा किती होऊन राहिले आता आपण 30 तर कॅन्सल 1 ते 7पर्यंत बघू. ठीक आहे. 2 3 4 5 6 म्हणजे किती तास झाले एकूण इथं 6 तास झालेले आहे. ठीक आहे. एकूण किती तास झालेले आहे 6 6 तास एकूण झालेलं आहे 7 झाले ना 1च्या नंतर. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 सॉरी किती तास झालेला आहे तिथं 7 तास झालेला आहे. किती झालेला आहे 7 तास झालेला आहे. परंतु 6 वाजताचा तास काय करायचा याच्यातून कॅन्सल करायचा 6चा घ्यायचा नाही म्हणजे याच्यातून काय करायचं 1 मायनस करायचं म्हणजे किती 6 तास. किती वेळा ओलांडेल मग ते 6 वेळा. लक्षात ठेवून बघा शेवटला क्वेश्चन आहे काय आहे 2 संख्याचा गुणाकार म्हणते 30 आहे म्हणते. ठीक आहे. 2 संख्या आहे x आणि y त्याचा गुणाकार किती आहे म्हणते 30 आहे म्हणते. ठीक आहे. त्याच्या वर्गांची बेरीज जर विचारली तर त्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे म्हणते 61 आहे म्हणजे x² प्लस y² ते जर किती आहे म्हणते 61 आहे म्हणते. तर आपल्याला विचारलं का x प्लस y म्हणजे त्याची बेरीज किती आहे म्हणते त्या 2 संख्येची बेरीज विचारली. तर बघा अशा वेळेस काय करायचं पहिले एक आपण आजमावून पाहायचं की बा 6 पंचे 30 याचा भाग तोडून पाहिजे. जर हे मेथड लागत असेल तर आता पाहायची. आता 61 होते का यांची वर्गांची बेरीज केली तर 6चा वर्ग प्लस 5चा वर्ग इथे 6चा वर्ग 36 प्लस 5चा वर्ग 25 याचे दोघांची ॲडिशन केल्यावर 61 येते का 61 येऊन आले म्हणजे आपल्याला तिथं व्हॅल्यू बरोबर आली. म्हणजे किती असणार एक 6 असं दुसरी 5 असं तर याची ॲडिशनच विचारली ना 6 प्लस 5 तर किती येऊन आली त्याची ॲडिशन 11 येऊन आली. उत्तर काय मग तिथं आपलं 11. ठीक आहे. इथं आपला पूर्ण व्हिडिओ संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.